नमस्कार. आपण मागच्या वेळेस प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवला होता बरोबर. नाउ वी स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक. ओके, चॅप्टर नंबर 1. नेक्स्ट टॉपिक, देर आर सम बेसिक concepts. Out of that, some concepts already we learn in 9th standard. Let's take again. Okay, number 1, line segment. What is mean by line segment? थोड़ा सोपे असल्यामुळे थोडंसं फास्ट घेतो. व्हॉट इज मीन बाय लाइन सेगमेंट? सपोज लिसन, पॉइंट सेट अप. All of you well known about set. Set up point A, point B, and all points in between A and B are called segment AB. Kiva is called segment AB. Okay, it's called. Listen carefully. Point A, point B, and all points in between A and B. ये सभी बदले. Set up point A, point B, and all points between A and B is called segment AB. It's called segment AB. In the picture now, set up point A, point B, and all points in between. Point P, Q, and P and Q. Either way, segment PQ. That is the definition of segment. Kuni segment म्हणतो, kuni segment म्हणतो, कसंही म्हणा. Okay? It is a figure of segment AB. Is that clear? A and B are endpoints. A and B are called endpoints of segment AB. Endpoints, टोकाचे. Distance between point A and B is called length of segment. Distance between endpoints is called length of a segment. Is that clear? Distance between the endpoints of a segment is called length of a segment. आता segment can be written as, आता segment can be denoted as segment AB, segment BA, किंवा नुसता असं शॉर्टकट segment AB. These are the ways to write the segment. चार पद्धती लिहिल्या बरोबर, चारही पण बरोबर आहे. सेगमेंट AB म्हणा, सेगमेंट BA म्हणा, किंवा साइड मध्ये लिहा सेगमेंट AB, सेगमेंट BA. छोटा सेगमेंट काढायचं त्याच्या डोक्यावर. कळलं का? हे सेगमेंटची डेफिनेशन कळली, कसं लिहायचं कळलं, एंड पॉइंट्स कळले, सोपं आहे. आणि याच्यामध्ये जे डिस्टन्स समजा मी 5 सेंटीमीटर घेतलं पट्टीने आणि 2 पॉइंट घेऊन जोडले, 5 सेमी is the distance between point A and B. The distance between point end points of the segment is called length of the segment. म्हणजे याची लेंथ. आता लेंथ कसं लिहायचं बघा, डिस्टन्स आहे ना ते, डिस्टन्स AB किंवा नुसतं लेंथ AB किंवा नुसतं AB is equal to 5 सेमी. यातलं कोणतंही लिहा. हे ऑलरेडी मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे कसं, तिन्हीचा अर्थ एकच. AB, length of AB, distance AB. You can write any way. तिन्हीपैकी कसंही लिहा. ओके. नाउ रे AB. आता पुढचे कन्सेप्ट. रे रे म्हणजे बाण. बघा, एका बाजूला बाण पाहिजे, टोक, बाणाचा टोक एका बाजूला नाही, इथून तो बाण सुटलाय. ओके, इट इज अ स्टार्टिंग पॉइंट. त्याला ते एंड पॉइंट पण म्हणतात. पॉइंट ए इज अ स्टार्टिंग पॉइंट किंवा एंड पॉइंट किंवा ओरिजिन ऑफ दॅट रे. आता पुस्तकात एंड पॉइंट शब्द म्हणून आपण म्हणणार पॉइंट ए इज कॉल्ड एंड पॉइंट ऑफ रे. ऍक्च्युली इथून तो स्टार्ट झाला, म्हणजे एंड कसं काय होईल, असं झालं. इट इज अ स्टार्टिंग पॉइंट. त्याला आपण पुस्तकात इट इज कॉल्ड एंड पॉइंट ऑफ रे AB. आता व्हॉट इज मीन बाय रे AB लक्ष द्या. हा जो सेगमेंट आहे ना,
ऑल, आता सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉइंट, पुस्तकातील व्याख्या सांगतोय मी. ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉइंट, दोन भिन्न बिंदू आहेत. मग काय, युनियन ऑफ ऑल पॉइंट्स सेट ऑफ किंवा युनियन सेट ऑफ म्हणा, युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी and युनियन सेट, युनियन म्हणजे एकत्र करायचं. युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी, म्हणजे ए बी वरचे सगळे पॉइंट. आणि अजून कोणाचं युनियन घ्यायचं, पण आणखी कोणते घालायचे, ऑल पॉइंट्स, ऑल पी पॉइंट्स किंवा ऑल पॉइंट्स पी सच दॅट A dash, B dash, A dash, B dash, P, all points such that A dash, B dash, P is called ray AB. नीट लक्ष द्या, हा जो बाण आहे, बाणावरची गिरवलं म्हणा सेगमेंट ए बी, हा इतक्याच झाला आपला सेगमेंट ए बी. मग युनियन ऑफ कोणाकोणाची युनियन बघा बरं, ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी, all points on segment AB and all points P, सगळे P बिंदू कसे, such that असे की A dash, B dash, B म्हणजे A, B आणि पुढचा बिंदू P असेल, कोणताही इकडचा असे होतील, असे सगळे बिंदू म्हणजे इकडचे. माझ्या बोटामध्ये जेवढे पॉइंट आहेत ना ते सगळे, त्याला म्हणायचं ऑल पॉइंट P such that A dash, B dash, P. हे आणि हे दोन्ही मिळून युनियन इज कॉल्ड रे AB. रे ए बी, ए पासूनच सुरुवात करायची, कारण टोक बीच्या बाजूला आहे, टोक नंतर आलं पाहिजे, जिकडून टोक नाही तिकडून वाचायचा रे कधी पण. रे ए बी कळला का, रे ए बी. पॉइंट ए इज कॉल्ड एंड पॉइंट ऑफ रे ए बी. It can be written as ray AB or दोन्ही कसं आहे, डोक्यावर रे काढा, रे AB. ए आधी म्हणजे ए कडे बाणाचं टोक नसेल, इथून सुरुवात असेल, लक्षात घ्या. इट इज अ एंड पॉइंट, त्याला स्टार्टिंग पॉइंट म्हणायचे पूर्वी. इज दॅट क्लिअर? डेफिनेशन इथं लिहून घ्यायची वही, समजलं का? आता तिसरी कन्सेप्ट लाईन AB. लाइन ए बी काय आहे, युनियन सेट ऑफ द ऑल पॉइंट्स ऑन, युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी एंड ऑपोजिट रे ऑफ रे ए बी, ऑपोजिट रे ऑफ opposite ray of ray AB is called line AB. बघा काल सांगितलं मी तुम्हाला, लाईन AB जी आहे हिला आपण एका अक्षर सेपरेट घेऊ शकतो. दोन याच्यावरचे कोणतेही दोन पॉइंट घेऊन तिला हाका मारू शकतो, 3 पॉइंट घेऊन पण हाका मारू शकतो. हे काल मी शिकवलं. ओके, सेट ऑफ पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी. हा झालं, त्यानंतर बघा परत पहा. द युनियन म्हणजे एकत्र करायचं. युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी. बरोबर, रे ए बी म्हणजे एकड बाणाचा टोक नसेल, इथून इकडचा रे, इथून इकड सरळ, अँड ऑपोजिट रे ऑफ रे ए बी. याचा हा रे ए बी याचा ऑपोजिट रे म्हणजे इकडचा, हा इकडचा इकडे बाणाचा टोक इकडे, म्हणजे माझ्या हाताच्या इकडे एक रे आणि इकडे एक रे. दिस रे आर कॉल्ड ऑपोजिट रे. ऑपोजिट रे कोणाला म्हणायचं? दे हॅव कॉमन एंड पॉइंट.
कॉमन एंड पॉइंट असेल आणि फॉर्मिंग अ स्ट्रेट लाईन आणि स्ट्रेट लाईन तयार होत असेल तर त्या दोन रेला ऑपोजिट रे म्हणायचं, लक्षात ठेवायचं. कळलं का? परत पहा, युनियन सेट एकत्र बिंदूंचा संच काय, पॉइंट्स ऑफ रे बी इकडचा आणि इकडचा दोन्हीचं एकत्र म्हणजे दोन्हीकडे बाण असलेली जी आकृती दिसते, इट इज कॉल्ड लाईन ए बी. शॉर्टकट इट इज कॉल्ड लाईन बी ए ऑल्सो अँड लाईन एल इज यू कॅन डिनोट एज लाईन एल. अशा पद्धतीने लाईन म्हणतात. बघा बरं का, सेगमेंट, रे आणि लाईन या कन्सेप्ट झाल्यात. परत घेतोय, शॉर्टकट घेतोय फक्त पटकन फास्ट. इज दॅट क्लिअर? लाईन कळली आहे. परत पहा, सेगमेंट दोन्हीकडे टोक नाहीये, एकीकडे बाण आहे रे, दोन्हीकडे बाण आहे लाईन. आता ही आता सबसेट आहे, ही आता सबसेट. सेगमेंट इज अ सबसेट. सबसेट म्हणजे उपसंच झालं ना सेट मध्ये. सेगमेंट ए बी इज अ सबसेट ऑफ रे बी लाईन ए बी. ही दोघांचा पण सबसेट आहे आणि रे ए बी इज अ सबसेट ऑफ लाईन ए बी. बघा ना, ही सेगमेंट हा खित आहे बघा, ठीक आहे, इथे हातोकडा 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 तिन्ही सारखे. हा इथं दोन्हीकडे बी आहे, हा अख्खा इथे आहे म्हणून हा याचा सबसेट आहे. हा जो आहे ना इकडचा भाग ए बी, रे ए बी इथे आहे बघा, रे ए बी, म्हणून रे ए बी इज अ सबसेट ऑफ लाईन ए बी. सेगमेंट ए बी इज अ सबसेट ऑफ लाईन ए बी. ओके, आता पुढची कन्सेप्ट, कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रुएंट सेगमेंट? सेगमेंट बघा, ही एक सेगमेंट, that two segments have equal length, then that two segments are called congruent segments. Length of, if the length of two segments is equal, then the two segments are congruent, are called ही 5 cm असेल, ही 5 cm असेल. If the length of two segment is equal, दोघांची लांबी सारखी असेल, then the two segments are called congruent segments. It can be written as segment AB. It is a sign of congruency. Segment PQ. Shortcut, segment AB. थोडक्यात, if AB is the length. आता लिहिण्याची पद्धती बघा बरं का, तुम्ही जर असं लिहिलं तरी सेगमेंट होतं, असं लिहिलं तर लेंथ ऑफ सेगमेंट होतं, लक्षात घ्या. मग इट इज अ लेंथ, इट इज अ लेंथ. जेव्हा लेंथ ऑफ AB is equal to length of PQ, if AB is equal to PQ, then segment AB congruent segment PQ. It is a definition. मग तुम्हाला जर दोघं सारखे दिलेले तर तुम्ही कॉन्ग्रुएंट लिहू शकता, कॉन्ग्रुएंट दिलं तर सारखे लिहू शकता. इट्स व्हेरी सिंपल. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. सपोज a 4 cm, is that two segments are congruent? No. Why? Because they have not equal length. तो दोघांना सारखी लांबी नाही ना. मग तुम्ही कसं करणार, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट PQ उभे नॉट कॉन्ग्रुएंट.
म्हणजेच AB इज नॉट इक्वल टू PQ. दोघांची लेंथ सारखी नाही म्हणून ते दोघं कॉंग्रुएंट नाही. कळलं का? व्हेरी सिंपल. लांबी सारखी तरच ते कॉंग्रुएंट. ते कॉंग्रुएंट म्हणजे त्यांची लांबी सारखी. फार पुढे महत्वाचं आहे ही गोष्ट, फार महत्वाची, व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण शिकायचं कॉंग्रुएंट सेगमेंट समजलं तुम्हाला. आता आपल्याला त्याची प्रॉपर्टी पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रुएंट सेगमेंट. हे पुस्तक सगळं कन्सेप्ट सगळ्या बघितलं घ्या. फार महत्वाचं आहे हे प्रकरण. बेसिक नावच त्याचं आहे ना, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. हे आलं तरच तुझी जॉमेट्री येणार आहे. नाही तर सगळी जॉमेट्री काही डोक्यावर जाईल. हर सिनेमा बघितलं कसं वाटेल. आता प्रॉपर्टीज कॉंग्रुएंट सेगमेंट. 3 प्रॉपर्टी आहेत बघा. पहिली रिफ्लेक्सिव्हिटी. स्पेलिंग पाहतो FLEXIVITY. ओके. दुसरं सिमेट्री आहे SYMM ETRY. तिसरी ट्रान्झिस्टिव्हिटी आहे TRANSITIVITY. ओके. पहिली देर आर 3 प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रुएंट सेगमेंट. पहिली रिफ्लेक्शन. एव्हरी सेगमेंट कॉंग्रुएंट विथ इटसेल्फ किंवा each segment congruent with itself. प्रत्येक सेगमेंट स्वतःशी एकरूप असतो. बरोबर आहे. म्हणजे समजा सेगमेंट AB घ्या ना, तुम्ही काय दिला? सेगमेंट AB कॉंग्रुएंट सेगमेंट AB. आपण प्रत्येक जण स्वतःसारखाच असतो की प्रत्येक जण स्वतःसारखाच आहे ना. म्हणजे तो प्रत्येक सेगमेंट त्याला स्वतःलाच तो काय असेल? कॉंग्रुएंट असेल. So each segment congruent with itself is called reflexivity property. सोपी आहे ना. दुसरी सिमेट्री. सिमेट्री म्हणजे बरोबर समजा 2 सेगमेंट आहेत. आता शॉर्टकट सांगा पुस्तकात असं. इफ सेगमेंट AB कॉंग्रुएंट सेगमेंट PQ. AB हा 4 आहे ना, लेंथ सारखी म्हणजे कॉंग्रुएंट आहे. AB कॉंग्रुएंट PQ then PQ congruent B. Symmetry property काय सांगते? First segment congruent with second, then second segment congruent with first. AB congruent with PQ, then PQ congruent with. पहिली दोघी जणी बहिणी आहेत. पहिली दुसरीची बहीण आहे म्हणजे दुसरी पहिलीची काय झाली? करेक्ट. तिसरी ट्रान्झिस्टिव्हिटी. इफ 3 सेगमेंट घेतले AB PQ आणि XY. बघा इफ AB congruent with PQ congruent with XY, then AB congruent with XY. ट्रान्झिस्टिव्हिटी पहिली बघा. सिमेट्री पहिली होती आहे रिफ्लेक्सिव्हिटी. स्वतःशीच कॉंग्रुएंट. सिमेट्री म्हणजे पहिला दुसऱ्याशी, दुसरा पहिल्याशी. ट्रान्झिस्टिव्हिटी पहिला दुसऱ्याशी कॉंग्रुएंट. फर्स्ट कॉंग्रुएंट विथ second segment congruent with third, automatically first and third are congruent. AB congruent PQ congruent XY, then AB congruent XY. It is a transistivity. कळलं का? सोप्या प्रॉपर्टी आहेत बघा 3 पण परीक्षेला विचारले जातात. राईट द प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट्स. रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिस्टिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय? कॉंग्रुएंट विथ इटसेल्फ. सिमेट्री म्हणजे काय? फर्स्ट विथ सेकंड, सेकंड फर्स्ट. आणि ट्रान्झिस्टिव्हिटी फर्स्ट कॉंग्रुएंट विथ सेकंड, सेकंड कॉंग्रुएंट विथ थर्ड, देन फर्स्ट इज कॉंग्रुएंट विथ थर्ड. आता आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट पाहू आपण. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. आता बघा if
A dash M dash B, A dash M dash B, and AM congruent with MB, then point M is called midpoint of segment AB. सोपे बघा. परत पहा, A dash M dash B म्हणजे M हा दोघांच्या मध्ये पाहिजे आणि हे दोन तुकडे सारखे पाहिजे. AM कॉन्ग्रुएंट MB म्हणजे समजा हा 10 असेल तर हा 5 आणि हा 5 असेल. M is A dash M dash B and segment AM congruent with segment MB. Congruent म्हणजे सारखी लेंथ सारखी राहते, इक्वल लेंथ AM आणि MB सारखा पाहिजे. Then point M is called midpoint of segment AB. आता इथून पुढच्या अख्ख्या भूमितीमध्ये मिडपॉइंट शब्द आला की लगेच आपण M समजा if M is midpoint of segment AB, then लगेच तुम्ही म्हणायचं हे दोघं सारखे AM is equal to MB is equal to, बघा हे दोघं 5 5 आहे आणि 10च्या निम्मे येतो. निम्मे म्हणजे 1/2 कोणाच्या AB च्या, असं लगेच तुम्ही टाकता आलं पाहिजे. AM is equal to MB is equal to AB, समजा असं घेतलं. सांगा कसं द्यायचं. N is midpoint segment CD, then सांगा N is midpoint of CD कसं लिहिणार. CN is equal to ND आणि 1/2 कोणी C. हे लिहिता आलं पाहिजे. That is very important for us to solve the example as well as in the theorem. You have to use that. Okay? ठीक आहे. 3 कन्सेप्ट राहिले ते आपण पुढच्या लेक्चरला